रिठद येथे संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सप्ताह सोहळ्याचे आयोजन। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील प्रसिद्ध असे संत गजानन महाराज मंदिर असून साक्षात दर्शन घेण्यासाठी भक्तांची मांदियाळी परिसरात मंदिरात असते। यासाठी प्रगट दिनाचे औचित्य साधून दैनंदिन सप्ताहातील संकीर्तन कार्यक्रम असे दिनांक 26 फेब्रुवारीला हरिभक्त परायण बाबूराव महाराज काळे, 27 तारखेला हरिभक्त परायण संजय महाराज देशमुख, 28 तारखेला हरिभक्त परायण अमोल महाराज कोल्हे, 29 फेब्रुवारीला हरिभक्त परायण पंकज महाराज पवार व 1 फेब्रुवारीला हरिभक्त परायण दिगंबर महाराज नरोटे यांच्या कीर्तनाची वेळ रात्री 8 ते 10 अशी असेल। तर 2 फेब्रुवारीला हरिभक्त परायण प्रकाशबुवा जवंजाळ वेळ रात्री 10 ते 12 पर्यंत, 3 फेब्रुवारीला हरिभक्त परायण प्रकाशबुवा जवंजाळ यांचे काल्याचे कीर्तन असून वेळ सकाळी 9 ते 11 असणार आहे। या दरम्यान सप्ताहभर संगीत, रामायण प्रवक्ते हरिभक्त परायण गजानन महाराज गारडे, रामायणाचार्य यांचे दिवसभर रामायण चालू असणार आहे। तर 2 फेब्रुवारीला सायंकाळी 7 ते 8 डॉक्टर अभय पाटील अकोला यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे आणि 2 फेब्रुवारीला श्रीची पालखी श्री मुर्डेश्वर मंदिरावरून निघणार असून नगर प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे व मंदिरावर विसर्जन होणार आहे। दिवसभर महाप्रसादाचे वितरण सुरूच राहणार आहे। या पंचक्रोशीतील सर्वच भक्तांनी संकीर्तन व्याख्यान श्रवण करण्याकरता महाप्रसादही ग्रहण करावा असे आवाहन संत गजानन महाराज मंदिर रिठदच्या समितीने केले आहे। आपण पाहत आहात न्यूज 24। न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। धन्यवाद।